हा धाराशिव लोकसभेचाच दौरा आहे आणि मागच्या जवळपास महिन्याभरापासून पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब लोकसभा मतदारसंघ निहाय जवळपास प्रत्येक लोकसभेत 6 विधानसभा मतदारसंघात सभा घेत आहेत, जनसंवाद करत आहेत आणि जनतेचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा शिवसेनेला अर्थात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाला मिळतं आणि धाराशिव तर तसं सातत्यानं शिवसेनेची ताकद शक्ती राहिलेला जिल्हा आहे, भाग आहे आणि त्यामुळं लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या आधी असा एक सगळीकडून एक दौरा होतो आणि मला वाटतं एक जोरदार दौरा या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा आज होईल. रामदास कदम जे आहेत, जे पूर्वी तुमचे सहकारी होते, त्याचं म्हणतात की 370 कलम हटवणार आहे. त्याचबरोबरीनं राम मंदिर उभारणाऱ्यांचा आदर केला पाहिजे, मात्र उद्धव ठाकरे त्यांना विरोधात बोलत आहेत आणि काँग्रेसचे पाय चाटतात असे. आता ते त्याला एक म्हण आहे, कोणाच्या तोंडी मंत्र शोभत नाही ते, कारण ते काल आज भारतीय जनता पार्टीविषयी काय काय बोलले हे सगळं लोकांच्या समोर त्यांनी. शिवसेना प्रमुखाच्या पोटी नालायक मुलगा जन्माला आला अशा पद्धतीची टीका करतायत, काय उत्तर असणार? उत्तर देण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. ते असंही म्हणतात. नाही, खरं तर उद्धवजींचं नेतृत्व या देशात एक ताऊन सुलाखून निघालेलं नेतृत्व आहे. देशातले टॉप जे मुख्यमंत्री त्याच्यामध्ये सातत्यानं त्यांचं नाव आलेलं आहे आणि त्यांच्याविषयी त्यांची अशी भूमिका असेल, ही त्यांची भूमिका असेल. मला असं वाटतं त्यांच्या भूमिका कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या विषयी काय काय बोलतात ते आता भारतीय जनता पार्टीसोबत असतानाही, आणि त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची फार दखल घ्यावी असं मला वाटत नाही. त्यांनी आज देखील असं म्हटलेलं आहे की भाजपने केसाने गळा कापून आम्ही विश्वासाने तुमच्यासोबत आलेलो आहे. आणि मला असं वाटतं आपण उद्धवजी ठाकरे साहेबांच्या दौऱ्याविषयी बोलतो, रामदास कदमांच्या वक्तव्याविषयी नाही. त्यांचे वक्तव्य रोज असतात, ते फार काय सिरियस घ्यावे असं मला सुद्धा वाटत नाही. उद्धव ठाकरेंचा दौरा जो होतोय त्यावरती म्हणतात की एकनाथ शिंदेमुळे उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, घरात बसणारे लोक होती. आता यांना काय सांगायचं आपण, जे शिवसेना प्रमुखाच्या नेतृत्वामुळं, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामुळं यांनी सत्तेच्या खुर्च्या उभवल्या अक्षरशः, त्यांच्याविषयी अशी नमक हरामीची भाषा असेल तर ती त्यांना लखलाभ हो, एवढंच मी म्हणेल. विधानसभा अध्यक्षांनी जो काही निकाल दिलेला होता पक्षाच्या संदर्भातला, त्या विरोधात आज कोर्टामध्ये याचिका आहे, सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे, काय स्टेटस? हे जे विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला याच्या विरोधातच सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे, याच्याविषयी काही तीळ मात्र शंका नाही. कारण कायद्याचा जो अर्थ आहे त्याचा गैरअर्थ विधानसभा अध्यक्षाने एक ट्रिब्युनल होणं, विधानसभा अध्यक्ष म्हणजे काय न्यायमूर्ती नाही, एक ट्रिब्युनल आहे आणि ह्या ट्रिब्युनलने दिलेला निर्णय आहे सुप्रीम कोर्टात जाईल. कारण सुप्रीम कोर्टाने याआधीच ऑलरेडी निर्णय दिलेला आहे मागच्या काळात. खरं तर तो निर्णय त्यांनी दिलेला असताना सगळ्या गोष्टी त्यांनी इनलिगल ठरवलेल्या आहे. व्हीप इनलिगल ठरवलेला आहे, अधिवेशन बोलवलं इनलिगल ठरवलेलं आहे, या सगळ्या गोष्टी इनलिगल सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी ठरवलेल्याच आहे. परंतु त्याचा आदर विधानसभा अध्यक्षांनी केला नाही. मला वाटतं या सगळ्या गोष्टीची दखल तर सर्वोच्च न्यायालय निश्चित घेईल. धाराशिवच्याबद्दल मला की शिवसेनेचा गड राहिलेला आहे, जी समोरची शिवसेना आहे त्यांच्याकडे आता उमेदवार देखील नाही अशी परिस्थिती, कारण भाजपच्या उमेदवाराला ती संधी दिली जाण्याची चर्चा सुरू आहे. हे काँग्रेसचे जे माजी मंत्री आहेत त्यांना संधी दिली जाणार आहे अशी चर्चा आहे, कसं बघताय असं? बघायचं काय त्याच्यात, यांना जे दिलेलं आहे ते सुद्धा टिकवता येणार नाही. आज या धाराशिवचे पालकमंत्री आहेत सावंत साहेब, काय स्थिती आरोग्याची, राज्याची काय स्थिती आरोग्याची, स्वतःच्या जिल्ह्याची काय स्थिती आरोग्याची, भ्रष्टाचार किती पद्धतीनं आरोग्य व्यवस्थेमध्ये माजलेला आहे. काढून आता सभा आहे ना, सभेत बोलूया. दादा, खरं तर धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना पत्र पाठवलेलं आहे, निवडणूक आयुक्तांना, आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की मराठा समाज या निवडणुकीमध्ये जास्त उमेदवार उभं करण्याची शक्यता आहे. तर अशा परिस्थितीत काय करायचं, कारण मनुष्यबळ कमी आहे. याशिवाय जर का समजा जास्त उमेदवारी अर्ज आले तर मात्र बॅलेट पेपरने मतदान घ्यावं लागेल, या संदर्भातलं मार्गदर्शन मागवलेलं आहे. अशी शक्यता आहे का? राज्यभरात आपण फिरताय, मी तर जे ऐकतोय त्याच्यात असंच दिसतं की मराठा समाजाचे प्रचंड शेकडोनी फॉर्म भरले जाणार अशी मी बातमी ऐकतोय. असं कधी झालं तर निवडणूक अवघड होईल. काय मग बॅलेट पेपरवरतीच मग निवडणुका घेणार? जशी घेतील तशी घेतील, होईलच का नाही, कशा घेतील, कुठून बॅलेट मशीन उपलब्ध करतील किंवा मग बॅलेट पेपर कशा पद्धतीने त्याला अपवाद ठरेल, या सगळ्या गोष्टी कायदेशीर पेच निर्माण करणारे आगामी काळात. जरांगे पाटील म्हणतात की निवडणुकाच होणार नाही जर अशी परिस्थिती झाली तर.
निवडणुका होतील न होतील हे आता सांगता येणार नाही, पण अशा प्रकारे एवढे उमेदवार आल्यावर निश्चित काही ना काही पेच निर्माण होणार एवढं नक्की. दादा, संभाजीनगरच्या जागेवरून मोठा खल सुरू आहे. भाजपकडे ती जागा जाण्याची चर्चा आहे, त्यामुळं शिंदे गटाची परिस्थिती अवघड आहे. मात्र दुसरीकडे तुमच्या नावाची चर्चा आहे की आपल्या पक्षाकडून आपल्याला उमेदवारी लोकसभेची दिली जाईल. काय हे पहा, चर्चा जरी माझ्या नावाची असली तरी शेवटी पक्षप्रमुख हे अंतिम असतात, उद्धवजी ठाकरे साहेब. आणि त्यामुळे ते ज्या पद्धतीनं सूचना, ज्या पद्धतीनं आदेश देतात त्या पद्धतीनं आम्ही वागायचं असतं. मी त्यातलाच एक शिवसैनिक आहे. मी काही धादावून गेलेलो नाही की मला उमेदवारी मिळाली पाहिजे का मला द्या. पक्षाच्या पद्धतीने विनंती केलेली आहे. शेवटी आदेश पक्षप्रमुख जे घेतील त्या आदेशाचा एक आदर करणं हे आमची जबाबदारी आहे. त्या पद्धतीनंच मी शिवसैनिक म्हणून काम करेल. तुम्ही काम कराल का खैरे साहेबांना? का नाही करणार? शिवसेनेचं जो असेल त्याचं काम करणं माझी ड्युटीच आहे. धाराशिवचा उमेदवार कोण असणार? ओमराजे आहेच आहे ना, बाकी नवीन कशाला करायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.